35च्या नंतर सगळ्या बायकांचा, सगळ्या महिलांचा एकच प्रॉब्लेम असतो. त्याचबरोबर ज्या महिला आई आहेत, त्यांचा सगळ्यांचाच प्रॉब्लेम असतो, की मणका दुखायला लागतो, पाठ दुखायला लागते. सकाळी उठताना पण पाठीचा त्रास व्हायला लागतो. हा त्रास आपण कोणाला कितीही सांगून कोणालाही काहीही कळत नाही. त्यांना उलट वाटतं, की तू व्यायामच करत नाहीस, तू काही करत नाहीस म्हणून तुझं दुखतंय. तर मुळात हे कारण नसतंच. व्यायाम करायलाही अगोदर शरीर नीट असावं लागतं, तर ते व्यायाम इफेक्टिव्हली होऊ शकतो. नाहीतर ते दुसरीच व्याधा किंवा दुसराच काहीतरी प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. त्यामुळे एक गोष्ट आपण आपल्यासाठी करू शकतो, जी की मी करते आणि मला त्याने फरक जाणवतो, घरच्या घरी करते. तेच मी आज तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा आपला हा इथे आपलं बऱ्यापैकी असं बऱ्याच महिलांचं ज्यांचं सी सेक्शन झालेलं आहे, सिझेरियन झालेलं आहे, त्यांना इथे ॲनेस्थेसिया दिलेला असतो आणि ते पॉईंट्स नेहमी दुखतच असतात. तर त्यासाठी काय केलं पाहिजे? एक तर तुम्ही फिजिओथेरपी घेऊ शकता. फिजिओथेरपी घेतल्यानंतर बरेच दिवस आपल्याला त्याने आराम भेटतो, पण मध्येच दुखणं परत येतं. तेव्हा आपण प्रत्येक वेळी सांगू शकत नाही दुसऱ्याला, की परत दुखते आता काय करू, दुसऱ्याला कोणाला कळत नाही. त्याच्यामुळे अशा प्रकारे एक ओढणी घ्यायची. मी नेहमी अशी ओढणी घेते आणि ज्या पॉईंटला दुखते त्या पॉईंटला आपल्याला असं गच्च आवळून ही ओढणी बांधायची आहे. आपल्याला सहन होईल एवढं टाईट बांधायचं आहे. ह्याच्यामुळे जी बॉडी लूज पडलेली ती आपली टाईट होते आणि अशा प्रकारे काम करायला पण आपल्याला सोपं जातं आणि आपण छान प्रकारे काम करू शकतो आणि आपल्या मणक्याचं दुखणंसुद्धा खूप कमी होतं. हे तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्ही ते मेडिकलवरून बेल्ट आणायच्या फंद्यात पडू नका. तो बेल्ट एवढा टाईट नसतो, फक्त पैसे वाया जातात. हे अशा प्रकारे ओढणी बांधून बघा, फरक जाणवला तर नक्की कमेंट करा.